चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले 10 मुस्लिम आमदार कोणते आहेत। अबू आझमी मानखुर्द या विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले। समाजवादी पक्षाचे उमेदवार अबू आझमी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी AIMIMचे उमेदवार अतिक अहमद खान यांचा पराभव केला। अबू आझमी यांनी AIMIMच्या उमेदवाराचा 12,753 मतांनी पराभव केलाय। त्यासोबतच माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक यांचा देखील दारुण पराभव त्यांनी केलाय। नवाब मलिक यांना केवळ 15,501 मतं त्या मतदारसंघात मिळाली। दुसरे मुस्लिम उमेदवार आहेत जे निवडून आले त्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते म्हणजे हसन मुश्रीफ कागलमधून विजयी झालेत। कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार समरजित सिंह घाटगे यांचा 11,581 मतांनी पराभव केला। त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेमध्ये तिसरे मुस्लिम आमदार आहेत ते म्हणजे रईस कासम शेख हे भिवंडीमधून विजयी झालेत। भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार रईस कासम शेख विजयी झालेत। त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार संतोष शेट्टी यांचा 52,015 मतांनी पराभव केलाय। तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मनसेच्या उमेदवाराला केवळ 1,003 मतं या मतदारसंघात मिळाली होती। सना मलिक या आहेत महाराष्ट्र विधानसभेतील 5व्या मुस्लिम उमेदवार। माजी मंत्री नवाब मलिक यांची मुलगी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सना मलिक यांनी अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे। त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेतील पुढील मुस्लिम आमदार आहेत हारून खान वर्सोव्यामधून विजयी झालेत। वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे एकमेव मुस्लिम उमेदवार उद्धव ठाकरे गटाचे हारून खान यांनी भाजप उमेदवार डॉक्टर भारती लवेकर यांचा 1,600 मतांनी पराभव केला। शिवसेनेच्या एकमेव मुस्लिम उमेदवाराला 65,036 मतं या मतदारसंघात मिळाली। तर त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी भारती लवेकर यांना 63,796 मतं या मतदारसंघात मिळाली। महाराष्ट्र विधानसभेत पोहोचलेले पुढचे मुस्लिम आमदार आहेत असलम शेख मलाडमधून विजयी झाले। मलाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार असलम रंजलानी शेख यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार विनोद शेलार यांचा 6,227 मतांनी पराभव करून विजय संपादन केलाय। त्यानंतर पुढचे मुस्लिम आमदार आहेत जे विधानसभेमध्ये पोहोचलेत त्या विधानसभा निवडणुकीनंतर ते म्हणजे मोहम्मद इस्लाम अब्दुल खालिक मालेगावमधून विजयी झालेत। मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून AIMIMचे उमेदवार मुफ्ती मोहम्मद इस्लाम अब्दुल खालिक विजयी झालेले आहेत। त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आशिफ शेख रशीद यांचा पराभव केलाय। त्यानंतर पुढचे मुस्लिम आमदार आहेत जे या विधानसभेमध्ये आमदार झाले ते म्हणजे साजिद खान पठाण ते अकोल्यामधून विजयी झालेत। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण 1,283 मतांनी विजयी झालेले आहेत। त्यानंतर पुढचे मुस्लिम आमदार आहेत जे या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेत आणि आमदार झालेत ते म्हणजे अमीन पटेल जे की मुंबादेवीमधून विजयी झालेत। मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून अमीन पटेल यांनी काँग्रेसच्या चिन्हावर शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांचा 34,884 मतांनी पराभव केलाय। शायना एनसी या भाजपच्या भक्कम नेत्या आहेत। जागा वाटपात मुंबादेवीची जागा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आणि निवडणुकीपूर्वी शेवटच्या क्षणी शायना एनसी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांनी तिकीट देखील मिळवलं। त्यानंतर पुढचे मुस्लिम आमदार जे की या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेत ते म्हणजे अब्दुल सत्तार। सिल्लोड विधानसभा जागेवर अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे उमेदवार सुरेश बनकर त्यानंतर पुढचे मुस्लिम उमेदवार जे की विजयी होऊन विधानसभेमध्ये आमदार झालेले आहेत ते म्हणजे अब्दुल सत्तार। सिल्लोड विधानसभा जागेवर अब्दुल सत्तार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश बनकर यांचा 2,420 मतांनी पराभव केला। अब्दुल सत्तार यांना 1,37,960 मतं या विधानसभा मतदारसंघात मिळाली। तर हे होते महाराष्ट्रात पार पडलेल्या निवडणुकीमधून जिंकून आलेले 10 मुस्लिम उमेदवार। यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।